काय तर म्हणे फक्त पत्रिका द्यायला बाहेर जायचे. याला म्हणतात का फक्त पत्रिका देणं? म्हणजे घरातून एका कामासाठी बाहेर पडायचं आणि दिवसाच्या शेवटी लक्षात येतं की कामापेक्षा आपण बाकीच्याच गोष्टी जास्त करून आलोय. सकाळी निघालो ना तेव्हा प्लॅन आमचा एकदम क्लिअर होता. पत्रिका द्यायच्या आणि चुपचाप घरी यायचं. कारण 2-3 दिवस झाले कंटिन्यू बाहेर बोंबलत फिरतोय आणि आजही तेच झालं. आम्ही सुमितच्या घरी पत्रिका द्यायला गेलो आणि त्याच्या घरी आज कोणीच नव्हतं, फक्त आजी आणि तो. मग काय, हा महाराज एकदम होस्ट मोडमध्ये आला. पण त्याला काही सुचतच नव्हतं. कसं बसं आम्हाला पाणी दिलंय त्याने. मग एंट्री झाली सुमितच्या आजीची आणि घरातला माहोल 2 मिनिटात बदलला. पत्रिकेपासून सुरू झालेली चर्चा थेट सुमितच्या लग्नापर्यंत जाऊन पोहोचली. मग आम्ही पण आगीत अजून तेल ओतायचं काम केलं. सुमितचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. तिथून निघालो आणि बाणेरला गेलो. मला ना या मंदिराची एक वेगळीच सवय लागली. बाणेरच्या बाजूला आलं की इथे यायचं म्हणजे यायचंच. खूप रिफ्रेशिंग वाटतं इथे. दर्शन झालं आणि मग पुन्हा आम्ही आमच्या ओरिजिनल मोडमध्ये आलो. मग पुढचा स्टॉप होता ऑब्व्हियसली खाणं. आम्ही गेलो दुर्गा कॅफेला. कारण कितीही फिरलो तरी शेवटी आमचे सगळे रस्ते खाण्याकडेच वळतात. घरचे तर आता सांगून सांगून कंटाळलेत, बाहेरचं खाणं बंद करा, बाहेरचं खाणं कमी करा. पण मला एक गोष्ट सांगा, बाहेर पडल्यावर भूक दुप्पट का लागते राव? तुमच्यासोबतही असंच होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑर्डर दिली, खायला बसलो आणि खाता खाता एकमेकांची मजा उडवायचं सेशन सुरू झालं. आमच्या ग्रुपमध्ये एक रूल आहे, कोणी काही बोललं तरी त्याची फिरकी घेतली जाते आणि कोणी काही बोललं नाही तरी त्याची फिरकी घेतली जाते. त्यामुळे सेफ झोन नावाची काही गोष्ट नाही. आणि जो स्वतःला सगळ्यात जास्त शहाणा समजतो त्याची तर अजून जास्त फिरकी घेतली जाते. आणि ती शहाणी ऑब्व्हियसली मीच होते. नंतर घरी येताना गुळाचा चहा घेतला आणि इथेही ह्या लोकांनी माझी सुटका केली नाही. माझं वजन वाढलंय म्हणून सगळे माझ्यावर हसत होते. मी म्हणते, मित्र असण्याचा सर्वात मोठा मायनस पॉईंट माहिती आहे काय? तुम्ही कितीही रेडी होऊन जा, कितीही छान दिसत असाल तरी पण यांच्या तावडीतून तुमची सुटका होणे नाही. पण खरं सांगू, बहुतेक यामुळेच लाईफ इतकी मजेशीर वाटते. असो, आजचा हा किस्सा इथेच संपवते. भेटू पुन्हा एका नव्या किस्स्यासोबत. बाय.